पाहुयात गावगाडा सुपरफास्ट। बीडच्या माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। धरणाच्या 5 गेटमधून पाणी सोडलं गेलंय। सिंदफणा नदी आणि गोदावरी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह साऱ्याचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल। अंत्यविधी करण्यासाठी जीव धोक्यात घालून नदी पार करून प्रवास करावा लागतोय। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपडी गावातील हा प्रकार आहे। तर प्रशासन दखल घेणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात। परभणीत शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सोयाबीन, मूग आणि इतर पिकांचं नुकसान झालंय। गंगाखेड तालुक्यातील दुसलगाव येथे जिनिंग मालकाच्या मनमानीमुळे फटका बसल्याचा आरोप शेतकरी करताय। जिनिंग मालकानं पाण्याचं योग्य नियोजन न केल्यानं शेतात पाणी साचल्याचं शेतकरी म्हणतात। माण तालुक्यातील दहिवडीमधील मराठा विद्यार्थ्यांकडून आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आलाय। सकल मराठा विद्यार्थी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढून प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलंय। आगीत 3 घरं जळून खाक झाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील बटाणा येथे अचानक ही आग लागली, ज्यात 3 घरं जळून खाक झाली आहे। आगीत 3 घरातील अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू खाक झाल्या आहेत। सुदैवानं जीवितहानी टळली आहे। नाशिक जिल्ह्यात बाजार समितीत टोमॅटोचे भाव कोसळले। टोमॅटोला प्रति कॅरेट 200 ते 250 रुपये दर मिळतोय। भांडवल खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी चिंतेत पडलाय। काही दिवसांपूर्वी टोमॅटोला 700 ते 800 रुपये दर दिला जात होता। जालन्यात राजूर जाफराबाद या मुख्य मार्गावर गाडेगव्हाण फाट्यावर भरधाव चारचाकी पादचाऱ्याला धडक देऊन पळ काढताना 80 फूट खोल विहिरीत पडली। यात 2 महिला आणि 3 पुरुषांचा मृत्यू झालाय। विहिरीत पाणी जास्त असल्यामुळे बुडालेल्या प्रवाशांना वर काढण्यासाठी पोलिसांना आणि अग्निशमन विभागाला अडचणी निर्माण झाल्या। 7 ते 8 तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले। भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे। खरबी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून प्रवाशांचे हाल होतात। या खड्ड्यांमुळे दररोज वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। डीजेच्या दणदणाटाला फाटा देत संगमनेरमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात एक अनोखा कार्यक्रम पार पडला। आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक पारंपरिक वादक एकत्र आले। बस स्थानकासमोर झालेल्या या वादक मेळाव्याला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित होते। सोलापुरात विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई होणार आहे। ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन नको असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिलाय। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरनं पायी चालणाऱ्या 6 जणांना चिरडलंय। यात 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। बीड शहराजवळील नामलगाव फाटा येथे ही घटना घडली। दोघे गंभीर जखमी असून त्यांना तातडीनं बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। गोंदियाच्या आमगाव येथे 2 वेगवेगळ्या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झालाय। हावडा मुंबई रेल्वे मार्गावरील किडंगी पार आणि बामणी परिसरात दोन्ही घटना घडल्या। या दोन्ही घटनांची नोंद आमगाव पोलिसांनी घेतली आहे। भंडारा जिल्ह्यातील नव्या राष्ट्रीय महामार्गावर कोरंबी परिसरात ट्रक कठड्यावर धडकली आहे, तर सुदैवानं मोठा अपघात टळलाय। ट्रक पलटी होण्यापासून बचावला। अखेर सकाळी जेसीबीच्या मदतीने ट्रक सरळ करण्यात आला। गोंदियाच्या तिरोडा शहरातील संत सज्जन वॉर्ड परिसरात मातीचे घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय। प्रतिभा मेश्राम असं मृत महिलेचं नाव आहे। त्या संत सज्जन वॉर्ड रेल्वे स्थानक परिसरात राहत होत्या, तर जेसीबीच्या सहाय्यानं मातीचा ढिगारा हटवून मृतदेह बाहेर काढण्यात आला। वाशिममध्ये मंगरुळपीर येथील वाढणकर परिवारानं गणेशोत्सवानिमित्त ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारलाय। ऑपरेशन सिंदूरमधील सर्व बाबींवर आकर्षक असा देखावा गणेशोत्सवानिमित्त वाढवणकर परिवारानं साकारल्यामुळे परिसरातून भाविकांची हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होते। गणेशोत्सवानिमित्त येवला शहरात संत नामदेव व्यायामशाळा या मंडळाकडून राजस्थानमधील सुप्रसिद्ध खाटूश्याम मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आलाय। देखाव्याची खासियत म्हणजे सजावटीसाठी लागणारी विविध रंगी आणि दुर्मिळ फुलं आसाममधून आणण्यात आली आहे। फुलांनी नटलेलं मंदिर पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात।
पाहुयात मान्सून सुपरफास्ट. संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पायथ्याशी दगडी पुलावरून 4 चाकी चालकांना स्टंटबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पाण्याच्या विसर्गामुळे दगडी पूल पाण्याखाली गेला असून या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र तरीही या नियमांचं उल्लंघन करून हा स्टंटबाजीचा प्रकार घडलाय.